नांदेडमध्ये जोरदार पावसामुळे विष्णुपुरी प्रकल्पाचे 10 दरवाजे उघडले। गोदावरी नदीपात्रामध्ये 1 लाख क्युसेक वेगानं विसर्ग सुरू। गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। पुण्याच्या वाघोली केसनंद परिसरामध्ये आणि आळंदी फाट्यावर पाणीच पाणी। सातव कॉर्नर परिसरामधील रस्त्यावर पाणी साचलं। रस्त्यावर पाणी साचल्यामुळे वाहतुकीला फटका। इंदापूरच्या सणसर गावामध्ये पावसामुळे ओढ्या नाल्यांना पूर। अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरलं। नागरिकांची तारांबळ। कालपासून इंदापूर तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू। पुणे शहर आणि जिल्हा परिसरामध्ये काल रात्रीपासून संततधार पाऊस। पुण्यामध्ये घाटमाथा आणि धरण परिसराला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट। पुण्यामधल्या सोलापूर रोड परिसरामधल्या लोणी आणि कदम वस्ती भागामध्ये जोरदार पाऊस। अनेक ठिकाणी पाणी साचलं। पुणे सोलापूर महामार्गावर पाणीच पाणी। अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी। बारामती शहर आणि तालुक्यामध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू। शेतजमिनींना तळ्याचं स्वरूप। बारामतीमधल्या जळोची भागामध्ये रस्त्यावर पाणीच पाणी। अजून देखील संततधार पाऊस सुरू। धाराशिवमध्ये झालेल्या नुकसानीची आमदार कैलास पाटील यांनी केली पाहणी। कळंब तालुक्यामधल्या शेलगाव, जहागिरी, सातेफळ आणि वाघोली परिसरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसोबत संवाद साधला। जालना जिल्ह्याला 3 दिवस येलो अलर्ट जारी। जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता। अनेक ठिकाणी नद्यांना सुद्धा पूर। 2 चिमुकल्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी बापाचा पुराच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास। माजलगाव तालुक्यामधल्या गव्हाणथडी इथला प्रकार। थर्माकॉलवर चिमुकल्यांना बसून मित्रांच्या मदतीनं पाण्यातून वाट काढली।